नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे महायुतीचं सरकार आहे, अतिशय गतिमान आहे, पारदर्शक आहे आणि स्वच्छ कारभार करणार. आता या कारभाराचे जे अनेक विभाग आहेत, त्याच्यामध्ये महसूल विभाग आहे आणि पोलीस विभाग आहे. यांचं कसं खास संगनमत असतं आणि त्या संगनमत कसं आहे आणि त्यामुळेच बोपोडी जमीन घोटाळ्यातून पार्थ पवारच्या आमेडिया कंपनीची सुटका झालेली आहे तातडीने. पोलिसांनी स्वतःच तसं सांगितलेलं आहे. गेले काही दिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे की माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार असतील, अंजली दमानिया असतील, काही प्रमाणात प्रसार माध्यमे असतील आणि विशेष म्हणजे ज्या वृत्तवाहिनीने हा घोटाळा महाराष्ट्रासमोर उघड केला त्या झी 24 तास वाहिनीने सांगितलेलं, स्पष्ट केलेलं. काय स्पष्ट केलेलं? की ही मुंडव्याची जी 40-43 एकर जमीन आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून एक बोपोडी मधली जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आरोपी 9 ठरवण्यात आले होते, ज्याची तक्रार नायब तहसीलदार प्रवीणा बोर्डे यांनी केली होती महसूल खात्याच्या वतीने पोलिसांकडे. आता त्या तक्रारीनुसार 9 आरोपी होते. त्याच्यामध्ये दिग्विजय पाटील, पार्थ पवारचा मामे भाऊ आणि संचालक भागीदार 1% त्याला आरोपी ठरवण्यात आलं होतं. शीतल तेजवानी हिला आरोपी ठरवण्यात आलं होतं. आता ते 2 आरोपी नाहीत असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्या दोघांची नावं या बोपडीमधून आम्ही वगळलेली आहेत. सगळा ठपका, सगळं खापरखोटं फोडलं गेलेलं आहे. आता तहसीलदार, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर फोडलं गेलेलं आहे. आता अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि तो सगळा तपशील आणि एकूण चर्चा आपण करणार आहोत अगदी बिनधास्तपणे, तटस्थ पत्रकारिता म्हणून. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, सकाळी आपण या चॅनलवर थोडंसं राजकीय अंगाने चर्चा केली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे सर्वोच्च नेते म्हणजे राजकारणातले शरद पवार यांची भेट झाली. MCA निवडणुकीच्या संदर्भात बिनविरोध कसं झालं पाहिजे या संबंधी वर्षा बंगल्यावर त्यांची गुप्त खलबते झाली. आता ती खलबते झाल्यानंतर एक बैठक झाली मंत्रालयामध्ये महसूल खात्याची. त्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत विकास खारगे यांनी ती बैठक घेतली ऑनलाईन. या ऑनलाईन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी पुण्याचे जितेंद्र डेडू वगैरे हे सगळे अधिकारी सहभागी झाले. आता पुन्हा पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे. आता काय झालं, या बैठकीचा परिणाम असा झालेला आहे की महसूल खात्याने पोलिसांकडे म्हणजे खडक पोलीस ठाण्याकडे जी काय तक्रार दाखल केलेली आहे बोपोडी घोटाळ्याच्या संदर्भात, ती तक्रार जी आहे त्या तक्रारीमध्ये 9 आरोपी आपणच जे काही ठरवले ज्यांचा सहभाग आहे, जसं सुरुवातीला म्हटलं की प्रवीणा बोर्डे नायब तहसीलच्या मार्फत जी तक्रार केली त्याच्यातून हे 2 नावं काय बाजूला झालेले आहे. आता माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काय माहिती दिली होती बघा या संबंधी. आमेडिया कंपनी, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचे नाव दोन्ही घोटाळ्यात मुंडवा आणि बोपडी हे योगायोग नसून संघटित असल्याचा आरोप त्यांनी केला. आता बोपोडी प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी फेब्रुवारी 2024, जुलै 2025 सरकारी कृषी जमीन 5.35 हेक्टर म्हणजे 13 एकर खासगी घोषित करण्यासाठी अवैध आदेश जारी जारी केले. येवले निलंबित आणि गायब झाल्यानंतर आता हे सरकारी जमीन आहे, CTS नंबर 3, 4, प्लॉट नंबर 14 वगैरे या गोष्टी आहेत. आता मागणी काय केली होती त्यांनी? EOW, ED, CBIने चौकशी केली पाहिजे. म्हणजे आर्थिक शाखेने केली पाहिजे, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने केली पाहिजे आणि CBIने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी कुणी केली होती? विजय कुंभार यांनी केली होती. आणि RTIचे त्यांनी जे काही बाण सोडले व्यवहारावर, म्हणजे बघा, इकडे 1800 कोटीची जमीन, 300 कोटीला मुंडव्याची
43 एकर. स्टॅम्प ड्युटीला चुना, सरकारला चुना, 21 कोटी रुपयाला 7% जे भरायचं त्याला चुना. इकडे बोपोडी, हे जे काही जमीन ही खाजगी करायची, कृषी विभागाची जी जमीन आहे ती खाजगी करायची. ते एकनाथ खडसेंनी सगळे आरोप केलेले आहेत. हेमंत गावंडे वगैरे ते कसं अवैध वगैरे ते, त्या हेमंत गावंडेने आज पत्रकार परिषद घेतलेली. मी कसा एकदम धुतल्या तांदळाचा आहे, मी दिवाणी न्यायालयात जाणार आहे, पोलिसांनी विनाकारण मला आरोपी वगैरे वगैरे, आणि प्रसार माध्यमांनी काय केलं असं त्यांनी केलेलं आहे. आता असं आहे की जिथं ज्या प्रकरणामध्ये संघटित गुन्हेगारी मकोका, म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे वारंवार पुण्यामध्ये येतात. हिंजेवाडी, इकडे तिकडे वाहतूक जाम झाली, अमुक झालं तमुक झालं, उद्योजकांना धमक्या आल्या, तक्रारी आल्या. मग ते काय करतात? भाषण करतात, प्रेसमध्ये बोलतात की संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल, असं आम्ही पोलीस आयुक्तांनी बघावं असं निर्देशित केलेलं आहे, वारंवार केलेलं आहे. तुम्ही गेल्या सगळ्या वर्षभरातल्या यांच्या बातम्या बघा, हे केलेलं आहे. आता कुणी विद्वांस नावाचे 2-3 जण आहेत. आता शीतल तेजवानी देशात की परदेशात, आता तिला जोपर्यंत जामीन मिळत नाही तिच्या हालचाली सुरू आहेत. जामीन मिळाला मग त्या अवतर, म्हणजे अटकपूर्व जामीन पाहिजे. आणि तसंच काही पोलीस सहकार्य करतात आहे का? किंवा मग बाळ अजित पवारांचे राजे, पुत्र सुपुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना तिने जे काय ज्या पद्धतीने ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे, तुम्ही सत्तेचा गैरवापर करा, जमीन घ्या, मोठे उद्योजक व्हा वगैरे वगैरे, ते सगळं करा, असं ते केलेलं आहे. आणि मग त्यांच्यावर खापर फुटू नये म्हणून काय तेजवानीला मॅनेज केलं जात आहे का वगैरे, अशा अनेक गोष्टींची चर्चा पुण्याला नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि जर दोन प्रकारची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय जबाबदारीने लावलेली आहे. महसूल खात्याची चंद्रशेखर बावनकुळे, ज्या बावनकुळेंना काहीच माहिती नव्हतं मागच्या 2-3 म्हणजे वर्षभरात काय चाललेलं आहे मुंडव्याला, कारण जिल्हाधिकारी कार्यालयात तर सगळी माहिती तयार होती. जितेंद्र डेडू म्हणतात त्याप्रमाणे तहसीलदार सूर्यकांत येवले याच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई आधीच केलेली आहे. मग तो निलंबित झाल्यानंतर सुद्धा काय दिवे लावत होता, काय कुठल्या प्रकारचं कागदपत्र करत होता? त्या मुंडवा प्रकरणामध्ये बीसीआयला काय पत्र लिहिलं होतं त्यांनी, बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला काय पत्र लिहिलं? रिकामा करा, भाडे करार रद्द झालेला आहे. इकडे बोपोडीमध्ये त्याचा आग्रह काय चाललेला होता, कृषी विभागाला सांगून हे खाजगी जमीन आहे, असं ते सगळे सगळे चाललेलं होतं. या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे महसूल खातं जे आहे जे अत्यंत महत्वाचं आहे प्रशासनाच्या दृष्टीने, त्या प्रशासनाचा जो मंत्री आहे चंद्रशेखर बावनकुळे, ते असं प्रसार माध्यमांना पहिली प्रतिक्रिया देतात. मला अंजली दमन यांचा फोन आला होता आणि असं काय झालेलं ते मी बघतो. अरे बाबा, तू महसूल मंत्री आहे, हे जिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, तालुका मॅजिस्ट्रेट हे काय करतात? बरं बरं तर बरं, आता अजितदादा पालकमंत्री असल्यामुळे हस्तक्षेप करायचा नाही पुणे जिल्ह्यामध्ये. एक तर त्या चंद्रकांत पाटलाला, म्हणजे अजित पवारांच्या भाषेत चंपा चंद्रकांत पाटील यांना ते काढून घेतलं पालकमंत्री. मग जिल्हाधिकारी डिडू हे अजित पवारां, मग त्यांना आपण कशाला विचारा, असं चंद्रशेखर बावनकुळेंना वाटलं. इकडं पोलीस अमितेश कुमार वगैरे ते सगळं 70 गुंडांच्या टोळ्या, मग कशी समज दिली वगैरे ते सगळं. मग ते एवढं प्रतिभाशाली प्रभावशाली असं व्यक्तिमत्व. मग ते जे पोलीस, आता अनिल विभूते एक वेगळी समिती नेमलेली आहे, पिंपरी चिंचवडचे पोलीस निरीक्षक, आता ती एसआयटी नेमलेली आहे. इकडे ती उच्चस्तरीय प्रशासकीय समिती नेमली. इतक्या समित्या नेमलेल्या आहेत आणि अशा फास्ट निर्णय घ्यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचा पहिला परिणाम, पहिला रिझल्ट आलेला आहे. काय रिझल्ट आलेला आहे की अमेडिया म्हणजे पार्थ पवार, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना बोपडीमधून नाव काढून टाकलेलं आहे. बरं, याला कारण काय देण्यात आलं? कारण कारण असं देण्यात आलेलं आहे की महसूल खात्याने जे काही हे दोन घोटाळ्याचं केलं होतं,
ती तक्रार एकत्रितपणे नोंदवली होती. आम्ही एफ-आय-आर एकत्रित नोंदवला आणि गफलत झाली आमच्याकडून. वा. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकरणात साधं पाकिट माराची केस लिहित असताना, म्हणजे कुणी मागून पाकिट काढलेलं आहे का कोणाची पर्स नेलेली आहे का कोण आहेत त्याच्यात आरोपी, हा पण त्याचं ते हा भोरटा नेहमीच आहे आणि हा नवीन दिसतोय नवीन शहरातून आलेला. पण तसं नाहीये. हा तर नेहमीचाच आहे, पोलिसांना लगेच कळतं ते. जसं भुरट्या चोरांचं करतं तसं ही जी जमीन बळकावणारी जी संघटित टोळी आहे, जिला राजकीय आशीर्वाद आहेत, हप्तेखोर पोलिसांचे आशीर्वाद आहेत, महसूल खात्यातले भ्रष्टाधिकारी त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांच्या संदर्भात गुन्हे नोंदवत असताना कोणते गॉगल घालता, काय करता, असा प्रश्न महाराष्ट्राने विचारू नये पोलिसांना. बरं, एक खातं कुणाकडे आहे? मुख्यमंत्र्यांकडे आहे, देवेंद्र फडणवीस यांना. आणि विरोधक काय करतात आहे? आपल्या सुईनुसार आरोप करून गप्प बसतात आहे. एवढंच होत आहे. आणि हे अतिशय लाजिरवाण आहे, अशी तिच्या दुर्दैवाची गोष्ट आहे जी सध्या घडते. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या आपण वारंवार बोलतच राहू. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.